ते मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ पूर्णपणे वेगळा होणार आहे. आजचा व्हिडिओ अशा मुलांसाठी आहे, माझ्यासारख्या. मी 11वी-12वी इंजिनिअरिंग सगळे दिवस मला आठवतायत. एकूण एक क्षण मला आठवतोय. हा व्हिडिओ माझ्यासारख्याच मुलांसाठी आहे, की जे ना फार संभ्रमावस्थेत आहेत, की पुढे काय करायचं समजतच नाहीये. चला माझ्याच एक्झाम्पलवरून सुरुवात करूया. 8वी, 9वी, 10वी पर्यंत काही प्रॉब्लेम नाही. कुणी काय विचारलं तर सांगायचं, की कलेक्टर होणार आहे. ओके, एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी थ्रू गव्हर्नमेंट ऑफिसर होणार आहे. ओके. पाहुण्यांना दुसरं काही कामच नसतंय. आले की विचारणार, "कसा अभ्यास चाललाय? मग पुढे काय होणार आहे?" बरं, ओके. ठीक आहे. 10वी पर्यंत सगळं छान सुरू होतं. 10वीत रिझल्ट अतिशय चांगले लागला. खूप चांगले मार्क मिळाले. मॅथ्स, सायन्समध्ये अगदी पैकीच्या पैकी मार्क होते जवळपास. हिस्ट्री, जिओग्राफीमध्ये पण पैकीच्या पैकी मार्क असल्यामुळं पर्सेंटेज चांगलंच होतं 10वी ला. माझ्या वेळेस माझं संस्कृत नव्हतं. नाहीतर अजून वाढलं असतं पर्सेंटेज. ओके. कॉन्फिडन्स हायर लेव्हलला होता. पुढच्या अडचणींची काही जाणीवच नव्हती आणि 11th-12th जसं सुरू झालं, तसं जाणीव झाली, की नाही आपल्याला हे जमत नाहीये. ओके. मग पहिला कॉलेज सुरू झाल्या-झाल्या काय केलं, की पुस्तकं घेतली होती. मग त्यातून अभ्यास कसा करायचा कळेनाच. बाळांनो तुम्ही लकी आहात. तुम्हाला आता मंडळाची पुस्तकं मिळतायत. आमच्या वेळेस नरेंद्र पब्लिकेशन, मिराली पब्लिकेशन ही 2च पुस्तकं होती. फिजिक्स आणि मॅथ्सला नरेंद्र पब्लिकेशन, केमिस्ट्रीला निराली पब्लिकेशन अख्खं महाराष्ट्र वापरायचं. चांगली होती पुस्तकं, नो डाउट चांगली होती. इतकी छान होती ना, मॅथ्सचं पुस्तक त्यांचं असं होतं, की एक नाही तर 2च सॉल्व्ह प्रॉब्लेम आणि एक्सरसाइजमध्ये ढिगाणं प्रॉब्लेम. बरं त्याचे सोल्युशन कुठे मिळणार का? नाही मिळणार. Google, YouTube असलं काय होतं का? काही नाही. बट डायजेस्ट अवेलेबल होतं का? नाही. मग नवनीतचं पुस्तक घेतली. त्यात त्याची उत्तरं सापडेनात. ओके, नवनीतमध्ये वेगळेच न्यूमेरिकल दिसायला लागले. प्रकार भयानक ठरला. काही कळेनाच. ओके. बरं 10वीत जे प्रश्न मी आरामात पाठ करत होतो की नाही मराठीतून. ओके. थोडा वेळ लागायचा पण व्हायचं पाठ. आणि ते प्रश्न लिहायला जमायचे. पण 11वी-12वीत जमेनाच नाही इंग्लिशमधून पाठ करायला. मग ते संपलं. ओके. अतिशय तणावात गेला वेळ. जाऊ दे चला मेन मुद्द्याचं बोलूया. आता 12वीची एक्झाम दिली. 12वीची एक्झाम दिल्यानंतर मी काकांच्याकडे मुंबईला गेलो. पुन्हा ऑब्व्हियसली तोच प्रश्न आता पुढं काय करणार? जेव्हा पहिल्या व्यक्तीने मला हा प्रश्न विचारला, तेव्हा मी म्हटलं डिप्लोमा करणार आहे. तेव्हा त्या व्यक्तीने मला समजावून सांगितलं, "अरे डिप्लोमा तर तू 10वीत करायला पाहिजे होता. अजून 12वीचा रिझल्ट लागायचा. तू अगोदरच कसं काय डिप्लोमा करायचं म्हणतोय?" तेव्हा माझ्या लक्षात आलं, की डिप्लोमा करायचं असं म्हणायचं नाही. मग पुढचं एक थोड्या दिवसांनी पुन्हा एक काकांचे मित्र आले. त्यांनी विचारलं. मलाच विचारायला भेटायला काकांना भेटायला आले होते. त्यांनी मला विचारलं, की "मग काय करणार आहे?" मग मी आता मला माहिती होतं डिप्लोमा तर म्हणायचं नाहीये. मी म्हटलं इंजिनिअरिंग करणार आहे. त्यांनी पुढचा प्रश्न विचारला, "कोणती ब्रांच घेणार आहे?" पुन्हा प्रॉब्लेम, की आता ब्रांच कुठली सांगायची? मग मी तुम्हाला सांगतो, मी म्हटलं केमिकल घेणार आहे. केमिकल इंजिनिअरिंग नव्हतो घेणार मी. मला फिक्स माहितीच नव्हतं काय करायचंय ते. काही माहीत नव्हतं. मग मी तुम्हाला सांगू का? अशा ह्याच्यातून मी पुढे गेलो. पुन्हा मला कळालं, की मेकॅनिकल इंजिनिअरिंगला स्कोप आहे. जर मेकॅनिकल घेतलं, तर पुढं जॉब भरपूर आहेत इतर इंजिनिअरिंगपेक्षा. पण दुर्दैवानं कॅप राउंड 1, 2, 3 काय माहीत नव्हतं. त्यामुळं अक्षरशः मी तुम्हाला सांगतो ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर एका महिन्याने मी पी-व्ही-पी-आय-टीमध्ये मी सिव्हिल इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं बाळांनो. ओके. आणि त्याच्यानंतर एकाच महिन्यात माझा रूम पार्टनरच ओके, त्याचं मेकॅनिकल इंजिनिअरिंग होतं. तो म्हटला, "मी कॉलेज सोडून जाणार आहे. माझी एक जागा व्हॅकंट राहणार आहे. तू बघ काय होतंय का?" मग पप्पाने सांगितल्यानंतर मी थोडंसं डोनेशन भरून मी सिव्हिलमधून मेकॅनिकलला शिफ्ट केलं. का? स्कोप आहे म्हणून. अरे पण काय माझी ती आवडच नव्हती रे. माझी आवड हे क्षेत्र होतं. पण नाही ना, हुशार आहे ना, मग तर डॉक्टर किंवा इंजिनिअरिंगच केलं पाहिजे. आता तर तुमचं काय चाललंय, एक मेडिकलला जावा. 24-25 लाख मुलं ते ॲडमिशन देतायत, एक्झाम देतायत नीटची. नाही तर आय-आय-टीमध्ये जावा, नाहीतर एन-आय-टी, ट्रिपल आय-टी पण इंजिनिअरिंगच करा. असं नाहीये काय लक्षात घ्या. पण काय होतंय, की मी जर आता म्हटलं, की मी हॉटेल सुरू करणार आहे, हॉटेल मॅनेजमेंट करणार आहे. मग हे काय माहितीये का, हे कोर्सेस लोअर पर्सेंटेजच्या मुलांसाठी असं समाजानं गृहीत धरून ठेवलंय. तसं काही नाहीये बाळांनो. हा व्हिडिओ बनवायच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो, मी रोज सकाळी ना गोशाळेत जातो. ओके. माझ्या हॉस्टेलची जवळ-जवळ सगळी मुलं जातात. त्यांच्या ते नंबरनुसार जातात, तिथं सेवा करून येतात. आज तिथून येत असताना मला एक मुलगा भेटला. त्याला दोन्हीही हात इथून नव्हते आणि त्याच्या पाठीवर सॅक होती आणि तो कॉलेजला चालला होता. मला थोडासा धक्का बसला. मी त्याला थांबवलं. म्हटलं, वडील काय करतात तुझे?" तर तो म्हणला, "वडील नाही आहेत." "मग ठीक आहे. मग आई काय करते?" तो म्हणला, "आई पण नाहीये." "वडील नाही, आई नाहीयेत." मग म्हटलं, "कुटुंबात कोण आहे?" नाही म्हणला, "मी एकटाच आहे." म्हटलं, "नातेवाईक?"
म्हटलं, "नाही." मी तुम्हाला बऱ्याच वेळा तेच सांगतो, की आई-वडील सोडलं तर कोणीही मदतीला येत नाही बाळांनो, हे लक्षात घ्या. मग त्या मुलाला मी विचारलं, "काय करतोय?" तो 12वीत आहे. मी म्हटलं, "अरे लिहितो कसं?" तर तो म्हटला, "मी पेन पकडून लिहायला जमतंय मला." तर मी त्याला म्हणलं, "बघा त्याची धडपड, सकाळ-सकाळी आवरून तो कॉलेजला चालला होता, चेहऱ्यावर एक आनंद होता." तर मला तुम्हाला काय म्हणायचंय बघा, ऐका. कुठल्याही तणावात नव्हता. बघा आई नाही, वडील नाही, भाऊ-बहीण कोणी नाहीये. एकटा आहे, रिमांड होममध्ये राहतो. तो म्हणला, "अजून 1 वर्ष मला तिथे राहायला मिळेल, 12वी होईपर्यंत." मी त्याला म्हटलं, "पुन्हा मला भेट. तू माझ्याकडे काम करशील का?" तो लगेच म्हणला, "तयार आहे मी सर. तुम्ही सांगाल ते काम करेन मी." मी तुम्हाला सांगू का? मग त्या मुलाशी कंपेअर करता आपली परिस्थिती खूप चांगली आहे. ओके. फार तणाव नाहीये. फार काळजी करायची गरज नाहीये. थोडं जर ठरवलं ना, मी हे करायचंच आहे मला, तर होऊ शकतं. ज्याला दोन्ही हात नाहीये, तो लिहू शकत असेल, अतिशय योग्य पद्धतीनं, ओके, तर काय अवघड आहे रे तुम्हाला? प्रॉब्लेम काय होतो माहितीये का? की आता बघा सी-एस तर घ्यावंच लागणार आहे. नाही तर ए-आय, डाटा सायन्स, मशीन लर्निंग, ओके. कॉलेज कॉम्प्रोमाईज करूया, पण ब्रांच चांगली घेऊया. ब्रांचला कॉम्प्रोमाईज करूया, पण कॉलेज बेस्ट पाहिजे. या ह्याच्यात राहू नका बाळांनो, लक्षात घ्या. हो आणि एक समजून घ्या, फेल्युअरकडे बघू नका. फेल्युअरकडे बघू नका. एक कॉमेंट होतं, की माझी मोठी बहीण डॅश डॅश कॉलेजमध्ये होती. मी बघतोय तिला कॅम्पस नाही, काही नाही, घरीच आहे. अरे, तिने एफर्ट्स घेतलेच नाहीत. फेल्युअरकडे बघू नका. ज्यांनी यश मिळवलंय त्यांच्याकडे बघा. मी तुम्हाला सांगतो, मी कालच बोललोय, आमच्या साताऱ्यात किंवा या पश्चिम महाराष्ट्रात जी कॉलेजेस आहेत, के-बी-पी, के-आय-टी, टी-के-आय-टी, आर-आय-टी, ओके. जे-जे मगदूम कॉलेज जयसिंगपूरला, त्याच्यानंतर पी-व्ही-पी-आय-टी आमचं कॉलेज. इतके कॉलेजेस आहेत, ही जुनी कॉलेज आहेत. 40-50 वर्ष जुनी कॉलेजेस आहेत प्रत्येक. ओके. ठीक आहे, सध्या पुण्यातले काही बेस्ट कॉलेजसारखं प्लेसमेंट होत नसेल तिथं, पण एकाचही प्लेसमेंट झालं नाही असं झालंय का? नाही. झालंय ना, ते सक्सेस आहे. त्यांच्याकडे बघा, मग बघा काय करता येतंय का? तर समजून घ्या मी काय सांगतोय. आता वेळ फार कमी आहे. तर आता डिस्कशनला वेळच नाहीये. काय करू असं म्हणजे काय म्हणतो ट्रायल एंड एरर करण्यासाठी ही वेळ नाहीये. जाऊ दे इंजिनिअरिंगचा मी कुठलातरी वेगळा कोर्स करतो. नाही. माझं काय म्हणणं आहे लक्षात घ्या. ठीक आहे इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेऊया आपण. घेऊया. चांगली ब्रांच मिळवूया, चांगलं कॉलेज मिळवण्याचा प्रयत्न करूया. काउन्सिलिंग तुम्ही घेतलेलंच आहे बऱ्याच लोकांकडून, हे की नाही? मग मुद्दा आहे त्याच्यावर लढा. इंजिनिअरिंग करत तुमची आवड ओळखा. त्यात काय करता येतंय का बघा, वेळ असतो आपल्याकडं, वेळ असतो. सकाळी पण वेळ असतो, संध्याकाळी पण वेळ असतो. आता मला ते कोणी सांगितलंच नाही. मला कोणी करिअरबद्दल मार्गदर्शनच केलं नाहीये. तेव्हा 4 वर्ष इंजिनिअरिंगमध्ये एन्जॉयच केलं. सकाळी निवांत उठायचं. ओके. मेस, कॉलेज, दुपारचा टाईमपास, संध्याकाळी 4 वाजले की खेळायला क्रिकेट, अंधार पडेपर्यंत खेळायचं, पुन्हा आवरलं की लगेच मेस, पुन्हा आलं. असं सबमिशन तर केलं नाही तर नाही. असं मी वाया घालवले माझे दिवस लक्षात घ्या इंजिनिअरिंगचे 4 वर्ष. मग तो वेळ असतो. तुम्ही इतर मुलांच्याकडे दुर्लक्ष करा. ते टाईमपास करत असतील, एन्जॉय करत असतील. हजारो रुपये माझ्याकडे एक मुलगा आलाय 12th स्टँडर्डला पुण्यावरून आलाय. मी त्याला विचारलं म्हणजे साताऱ्याचाच आहे, पुण्याला क्लासला होता. मी त्याला विचारलं, "महिन्याला किती रुपये खर्च करायचा?" तो म्हणला, "15K 15,000." अरे थोडं समाजात बघा, बऱ्याच लोकांचा पगार सुद्धा 10,000च्या खाली आहे. त्यात कुटुंब चालवायचं असतं आणि हा एकटा 15,000 रुपये. मग अशा मुलांकडे बघू नका. तुम्ही तुमची आवड ओळखा. ओके. पार्ट टाईम जॉब करा त्याच्यात. ओके. आणि कसं आहे माहिती आहे का, आता सी-एस करताय. तर माझ्याकडे काही असे पण स्टुडंट आहेत, की ते 10वीत असल्यापासूनच कोडिंगचे क्लासेस, जावा, पायथॉन काय तुमच्या ज्या लँग्वेज काय असतात, सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग असतं, हे सगळं शिकायला सुरुवात केलेली आहे. पण आनंदाने स्वतःहून. घरातल्यानी लादलेलं नाहीये. त्याच्यामुळे काय माहिती का, तर काय करा, की ठीक आहे निर्णय झालाय, तर त्या बाजूला ठाम राहावा. इंजिनिअरिंगची ब्रांच ती फिक्स करा. तुमच्यासाठी चांगलं काय चला ठीक आहे, एकसारखाच ऑप्शन फॉर्म तुमचा असतो. थोडी 10 वर्षापूर्वी परिस्थिती वेगळी होती. मेकॅनिकलला ठीक-ठाक स्कोप होता. मग मुलं मेकॅनिकल करू, इलेक्ट्रिकल करू, सगळ्या ब्रांचचा विचार होते. आता फक्त सी-एसचाच विचार केला जातोय. हा मोठा प्रॉब्लेम आहे बरं का. आता काय आहे बघा, मला आणखीन थोडंसं सांगायचं आहे. चला पुन्हा माझी स्टोरी सुरू करूया. 4 वर्ष त्रासातच गेली इंजिनिअरिंगची. जेव्हा शेवटची परीक्षा दिला ना, शेवटचा पेपर दिला ना इंजिनिअरिंगचा, तेव्हा मनात एकच प्रश्न आला होता, आता पुढं काय? इंजिनिअरिंग तर संपलं. मग तुम्हाला सांगू का? हा प्रश्न पण पुन्हा येणार आहे तुम्हाला. इंजिनिअरिंगचं केलं तर पुढं काय? प्लेसमेंट झालं नाही तर पुढं काय? धडपड करायची. जॉबसाठी इंटरव्ह्यू द्यायचे. होतं, मिळतात जॉब, आहे जॉब. आपल्या देशात बेरोजगारी नाहीये. जागा पुष्कळ आहेत. आता माझं जे क्षेत्र आहे, चला क्लासेसचं. इथं जागा शिल्लक असतातच, व्हॅकन्सी आहे. माझ्याकडे पण आहे म्हणूया आपण. पण मेन पॉइंट काय? त्या पात्रतेची व्यक्तीच मिळत नाहीये ना. स्किल पाहिजे स्किल. रोजगार आहे. मी तुम्हाला सांगतो, पण ही शिक्षण पद्धती आपल्याला बेरोजगार बनवते. आता इंजिनिअरिंग करत असताना प्रॅक्टिकल नॉलेज घ्या. जर तुम्ही मेकॅनिकल सारखी ब्रांच घेतली असेल, सिव्हिल सारखी ब्रांच घेतली असेल, तर 2nd इयर पासूनच
तुम्ही एखादी छोटी फर्म असेल, एखादी छोटी लेथ मशीन असेल, त्याच्यावर काम करायला शिका. ओके. राहू दे पगार, राहू दे मोठी प्लेसमेंट, राहू दे मोठे आकडे, पण तुम्ही नक्की यश मिळवाल. सांगू का तुम्हाला? माझ्या आयुष्यात काय झालं, की इंजिनिअरिंग कंप्लीट केलं, एम-बी-एसाठी ट्राय केला, नाही झालं. पण या सगळ्या गोष्टींचा क्लाससाठी मला फायदा झालेला आहे, होतोय. पण मी क्लासमध्ये मात्र प्रामाणिकपणे प्रयत्न केले. म्हणजे मी या 45 वर्षाच्या माझ्या अनुभवातून एक गोष्ट सांगतोय, प्रामाणिकपणे प्रयत्न, प्रामाणिकपणे. अतिशय महत्वाचं काय, अतिशय प्रामाणिकपणे कष्ट घेतले, की यश मिळतं. अडचणी कुणाला येत नाहीत. अडचणी येत राहतातच. त्या सॉल्व्ह करायच्या असतात लक्षात घ्या. आणि आता काय करा माहितीये का? आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर ना, अभ्यासाला सुरुवात करा ना. काहीतरी करायला सुरुवात करा. 3-4 तास अभ्यासाला सुरुवात करा किंवा एक काम करा चला ठीक आहे 9 ते 6 कॉलेज असतं असं इमॅजिन करूया इंजिनिअरिंग. 10 ते 6 वेळ जातोय. मग सकाळी 2 तास अभ्यास होतोय का बघा. 6 वाजल्यानंतर अभ्यासाला बसायला जमतंय का बघा. नाही तर अवघड होईल. एकतर सवय गेलेली आहे अभ्यासाची तुमची. मग 3 तसं व्हायला नको. ठीक आहे. मग आता जे निर्णय होईल त्यावर ठाम राहायचं. ओके. पुन्हा रिग्रेट करायचं नाही. हां, मी घेतलं डिसिजन मी बघतो, मी करणार. हा ॲटिट्यूड हवाय. आणि आणखीन काय रे बाळांनो, मी तुम्हाला सांगू का, की आयुष्य खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. हां, पण तसं जगता आलं पाहिजे. काहीही विचार करायचा नाही. दुसऱ्याला कसं माहिती आहे का म्हणायचं, दुसऱ्याकडे बघून आपलं करियर ठरवायचं नाही. ओके. आपण आपलाच विचार फक्त करायचा. आणि काय कमी आहे तुमच्या आई-वडिलांनी तुम्हाला काय कमी केलंय सांगा बघू? एक सांगू का? 2 वेळचं जेवायला मिळतंय ना, ह्याच्यासारखं दुसरं काहीच नाहीये सुख लक्षात घ्या. ओके. कपडे आहे, घर आहे, पाहिजे तसं आहे. आता माझ्याकडे एक उस्मानाबादवरून एक स्टुडंट आलाय राहायला. 2-3 शूज बघितले त्याचे मी. ओके. म्हणजे बघा, मग मी म्हणून विचारलं सुद्धा काय? आता हे मी अगोदर सांगितलं असेल रिपीट करतोय. तर तो म्हणला, "एक शूज फंक्शनसाठी, एक शूज ट्रेकिंगसाठी, एक शूज डेली यूजसाठी" म्हणे. देतायत पालक, देतायत. पहिला अशी परिस्थिती नव्हती. तुमचं नशीब आहे चांगलं. मग काही रिग्रेट नका करू. अभ्यासाला सुरुवात करा आणि आता स्वतःचं अस्तित्व निर्माण करा. ओके. मला सांगताना अतिशय आनंद होतो, की दरवर्षी खूप चांगली मुलं मला भेटतात. दूरवरून मला भेटायला येतात. खूप चांगले विचार असतात त्यांचे. खूप त्यांच्याकडून मला मला प्रेरणा मिळते. त्या मुलांची धडपड बघितली की एक वेगळाच आनंद येतो. बरं, ठीक आहे. आता जमलं, तर मी तुम्हाला सांगू का, बऱ्याचशा गोष्टी मी तुला नेहमी सांगत जाईन तुम्हाला. पण तुम्ही कमेंट्समध्ये विचारा तरी प्रश्न तुमचे. आजपासून थोडंसं फ्री आहे, थोडंसं थोडं. आता तर फ्री आहे, बघूया दुपारनंतर पुन्हा रश येतोय. लक्षात घ्या संध्याकाळी पुन्हा रश येतोय. लोकं भेटायला येतायत. खूप वेळ द्यावा लागतोय, पण असू दे काही हरकत नाही. तो आनंद वेगळाच आहे. पण नाही तुम्हाला मला भेटेल कमेंटमध्ये आज विचारा प्रश्न. मी नक्की तुमच्या प्रश्नाचे उत्तर देईन. ऑल द बेस्ट.